तर नमाज पठणामुळे रस्त्यावर होणारी गर्दी आणि वारीची गर्दी यांची तुलना करणारे सपाचे आमदार अबू आझमींवर राज्यभरातनं जोरदार टीका होतीये। वारीला गर्दी होते, मग हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर चालेल का, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय। तर अबू आझमींना वारकरी संप्रदाय कळलेला नाही, त्यांना समज देणार असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केलाय। आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा। आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही, पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात, वरती येतात, त्यावर अबू आझमींनी पण जरा आपला थोबाड उघडावा ना। अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये। वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात, त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने। मला वाटतं ते भेटले तर मी त्यांना समजावून सांगेन। खरं तर अबू आझमी, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं असतं, परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय, तुमचंही खपवून घेतलं जाणार नाही। अबू आझमी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चपलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल। दरम्यान अबू आझमींना अल्पसंख्याक आयोग नोटीस बजावणार असल्याचं आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटलंय। अबू आझमी को जो है सस्ती लोकप्रियता चाहिए, उनसे कोई काम हो नहीं रहा है। इस टाइप के बयान देके महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगाना और महाराष्ट्र में तेड़ निर्माण करना ये बिल्कुल ठीक नहीं है। तो किसी भी धर्म के बारे में बोलना ये बिल्कुल ठीक बात नहीं है। अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन 10 के अंदर अबू आझमी जी को नोटिस देंगे, बुलाएंगे, और उनके बयान के, उनके वक्तव्य के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुन्हा भी दाखिल करवाएंगे। तर आधी वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि मग लंगडं समर्थन तरी द्यायचं किंवा सारवासारव करायची ही रीत आझमींनी या प्रकरणात सुद्धा कायम ठेवली। मैंने कोई गलत बात नहीं बोली। मैंने किसी भी पालकी की, किसी भी धर्म की, किसी भी भीड़ की कोई मुखालफत मैंने कभी नहीं किया, ना करूंगा। जिसको जो बोलना हो बोले, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। ऐसा है ना कि इनको जो बोलना बोलने दो, सांच को आँच क्या, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। बहुत सारे त्यौहार मुसलमानों के, हिंदुओं सबके सड़क पर हो रहे हैं, ट्रैफिक जाम हो रही, उस पर कुछ नहीं। और मैं गारंटी से कहता हूं, कभी हम लोगों ने इसकी मुखालफत कभी नहीं किया है, कभी नहीं किया है।